एक मोठी बातमी। आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेनेच्या युतीबाबत संकेत दिलेले आहेत। महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते नक्की होईल असं सूचक विधान केल्यामुळे पुन्हा मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। ते मुंबईत बोलत होते। यावेळी ठाकरे बंधूंच्या युतीवर महाविकास आघाडीतील नेते देखील सकारात्मक असल्यासंदर्भात पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना विचारलं। यावर आदित्य ठाकरे यांनी काय उत्तर दिलं ऐकूया। चिंता करू नका, महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल। सगळे जे काही पक्ष या देशात आपण पाहतो लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे, कारण लोकशाही नाही राहिली तर इथे कुठचे विषयच राहणार नाहीत। तुम्हाला आवाज उठवायला काही संधीच मिळणार नाही। तर जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेल्या आहेत। आदित्य ठाकरे यांनी शिवसेना मनसे युतीचे संकेत दिलेले आहेत। दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या बसवनगर 13 मैल गावात स्मशानभूमी नाहीये आणि त्यामुळे मरणानंतरही मृतदेहाची हेळसांड होते। स्मशानभूमी नसल्यानं भर पावसात रस्त्याच्या कडेला अंत्यसंस्कार करण्याची वेळ इथल्या एका कुटुंबावर आली आहे। दापोलीतील मांदिवली गावचा सुपुत्र नकुल कार्यकर्ता राष्ट्रीय जिम्नॅस्टिक ट्रॅम्पोलिन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावलेला आहे। गेल्या वर्षी नकुलनं हाँगकाँगमध्ये झालेल्या आशियाई ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करून आपली चमक दाखवली होती। भारत आणि चीनमधील थेट विमानसेवा पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू होण्याची शक्यता आहे। गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षानंतर 5 वर्ष विमानसेवा बंद होती। भारत सरकारनं एअर इंडिया आणि इंडिगोला चीनला उड्डाणं सुरू करण्यासाठी सज्ज राहायला सांगितलं। जम्मूमध्ये मुसळधार पावसानंतर तवी नदीला पूर आलाय। नदीकाठची अनेक गावं पुराच्या तडाख्यात सापडली आहेत। नागरिक सुरक्षित स्थळी स्थलांतर करत आहेत। हरियाणातील नूहच्या फिरोजपूर झिरकामध्ये 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे। या दरम्यान घरांच्या छतावरून दगडफेक करण्यात आली आहे तर एका दुचाकीला आग लावण्यात आली आहे। काही दुकानांना देखील आग लावण्यात आली आहे। या घटनेमध्ये 3 नागरिक जखमी झाले आहेत। राजस्थानच्या दौसामध्ये भीषण अपघात झाला। हा अपघात इतका भयंकर होता की ज्यामध्ये 10 लोकांचा जागीच मृत्यू झालाय। मृतांमध्ये 7 मुलं आणि 3 महिलांचा समावेश आहे। हे सर्व लोक खाटू श्याम मंदिरात दर्शनासाठी जात होते आणि या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते। यूपीच्या जौनपूरमध्ये भीषण अपघात झाला। बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली। या अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय तर 7 जण गंभीर जखमी झाले। छत्तीसगडच्या धमतरीमध्ये 3 तरुणांच्या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे। सोमवारी रात्री एका ढाब्यावर ही हत्या करण्यात आली। हत्येच्या वेळी एक युवक आपला जीव वाचवत धावताना पाहायला मिळतोय तर आरोपी हातात दांडा घेऊन धावत असल्याचं दिसतंय। पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या। राजस्थानातील दौसा इथे दगडांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटली आणि त्यामुळे सर्व दगड रस्त्यावर पसरले। या अपघाताचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। सुदैवानं या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाहीये। यूपीतल्या अलीगडमध्ये एका वाढदिवसाच्या पार्टी दरम्यान गोंधळ झाला। तिथल्या गुंडांनी जोरदार हाणामारी सुरू केली आहे ज्याचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय। बाहेरील लोक या परिसरात वाढदिवस साजरा करत होते आणि स्थानिकांनी विरोध केल्यानंतर गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला। बातमीपत्र